लॉ ऑफ लिडरशिप मधला आजचा आहे लॉ ऑफ सॅक्रिफाईस. म्हणजे वरवर करणी जरी आपल्याला एखादा लीडर दिसत असला की प्रेझेंटेशन त्याची लाईफस्टाईल एक वेगळी हायपाय आहे किंवा तो जगतोय, तरी देखील त्या व्यक्तीच्या पाठीमागे सॅक्रिफाईस भरपूर असते. म्हणजे सजांचंच ती गोष्ट त्याला मिळालेलीच नसते. म्हणजे जर अक्षय कुमार सांगतोय की मी मागील 10 वर्षामध्ये सूर्य उगवता म्हणजे उठलो नाही त्यावेळी, जे काय असेल ते 4ला, कितीही शेड्यूल पॅक असू दे मी 4ला उठतो. हे ज्यावेळी ते सांगतो त्यावेळी मग लक्षात येते की ही लोक पडद्यामागे किती डिसिप्लिननं काम करतात किंवा अनेक गोष्टी सॅक्रिफाईस करत असतात. एखाद्या जर अथलेटिकमध्ये एक भाग घेऊन जर सुवर्ण पदक जिंकायचं असेल तर त्याचं काही 10 वर्ष त्यानं सॅक्रिफाईस केलेलं असतं मैदानावर. 10 वर्ष त्यानं कष्ट केलेला असतो. एखादी मुवमेंट, एखादी चळवळ उभा करायची असेल तर त्या चळवळी उभा करण्यासाठी जरी आजचा क्षण तो व्यक्ती लिडर असत असेल तर त्याच्या पाठीमागचं 10-20 वर्ष असं असतात की त्यांनी काठी खाल्लेली असते, लाठी खाल्लेली असते आणि मग ते दिवस आज लिडरशिपचं इथं आलेले असतात. म्हणजे प्रत्येक व्यक्ती काही ना काही तर सॅक्रिफाईस करतोय म्हणून तिथंपर्यंत गेलेला असतो. एखादा आई वडील असू दे तर आई वडील आपल्या मुलांसाठी खूप काही सॅक्रिफाईस करतात. आता आपण या एजला आहोत की आपण मुलांसाठी काय काय सॅक्रिफाईस करतो ते आपल्याला माहीत असते. जसं की आपण त्यांना सांगू शकत नाही, परंतु आपण खूप काही आपल्या जीवनातनं मिस करतोय मुलांच्यासाठी म्हणून. हा प्रत्येकाच्या जीवनामधला भाग आहे. त्यामुळे इथे एक वाक्य आहे, फॉर एव्हरीथिंग यू हॅव मिस्ड यू हॅव गेनड समथिंग एल्स अँड फॉर एव्हरीथिंग यू गेन यू लूज समथिंग. म्हणजे की तुम्ही ज- अनेक गोष्टी जीवनामध्ये मिळवलाय, त्या गोष्टी मिळवायसाठी तुम्ही काहीतरी लूज केलाय, काहीतरी सोडून दिलाय. आणि अनेक गोष्टी तुम्ही लूज केलाय, त्याच्यासाठी तुम्ही काही ना काहीतरी मिळवलाय. म्हणजे इनडायरेक्टली ह्याच्यामध्ये आपण काहीतरी मिळवायचं झालं तर काहीतरी काय गमवावं लागणार आहे आणि काहीतरी गमवलं तर काहीतरी मिळणार आहे. ह्या दोन्ही नाण्याच्या एक बाजू आहेत. मग लिडरशिप म्हणजे काय, तर लिडरशिपमध्ये हेच आहे की आपल्याला खूप काही सॅक्रिफाईस करावं लागतं जीवनामध्ये. आपल्या वेळेचं सॅक्रिफाईस करावं असतं, आपल्या फॅमिलीसोबत आपण जो काही वेळ घालवणार असतो त्याच्यासाठी सॅक्रिफाईस करावं लागतं आपल्याला. आपल्या बरोबरची इतर आपल्या मित्र परिवार एन्जॉय करत असतील त्यावेळी आम्हाला कष्ट करावं लागतं. म्हणजे अशा गोष्टी आहेत की आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत त्या करतोय आपण आणि आपल्या गोष्टीला अनावश्यक गोष्टींना आपण टाळतोय. लीडर तोच असतोय की जो ह्या गोष्टी सॅक्रिफाईस करतोय, ज्यांचा आपल्या जीवनामध्ये काही इफेक्ट नाही आहे. माझ्या गोलमध्ये, माझ्या व्हिजनमध्ये काय परिणामच होणार नाही, त्या गोष्टीच्या मी पाठीमागे लागणार अजिबात नाही. तर लीडर काय आहे, हा आहे की टॉक टू लीडर अँड यू विल फाइंड दॅट दे हॅव मेड रिपीटेड सॅक्रिफाईस. एखाद्या लिडरशिपत जर तुम्ही बोलला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की त्याने खूप काही सॅक्रिफाईस केले जीवनामध्ये. म्हणजे कसाही असू दे, तर्क वितर्क किंवा विचारांच्या मध्ये बदल असू देत, परंतु ह्या प्रत्येक व्यक्तींनी, नरेंद्र मोदी असू देत आपले पंतप्रधान, महात्मा गांधी असू देत, कुणी जी जी महान होऊन गेली की ज्यांना काहीतरी ही महान पदवी मिळाली, तर त्या अशा लोकांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत, की अशा लोकांनी खूप काही सॅक्रिफाईस केले. रतन टाटा असू देत, धीरूभाई अंबानी असू देत. आणि मग ते सॅक्रिफाईस केल्यामुळं काय झाले की ते महान होत गेले, ते लीडर एक होत गेले. म्हणून आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला खूप काही सॅक्रिफाईस करावं लागणार आहे. कदाचित आपल्या मनासारखं 100% होणार नाहीये, तर मला काय करावं लागणार आहे, सॅक्रिफाईस करावं लागणार आहे. द लीडर आर, आता याच्यामध्ये काय दिले, देअर इज नो सक्सेस विदाउट सॅक्रिफाईस. सॅक्रिफाईस रॉल मधला पहिला लॉ त्यांनी सांगितलेत काय की कुठलंही सक्सेस सॅक्रिफाईस शिवाय मिळूच शकणार नाहीये, तुम्हाला ही सॅक्रिफाईस मस्टच आहे. दुसरं आहे, लीडर्स आर ऑफ्टन आस्क्ड टू गिव्ह अप मोर दॅन अदर्स. जो लीडर असतो त्याला इतरांच्या पेक्षा एक्स्ट्रा काय तर सॅक्रिफाईस करावं लागतं. बघा, आज आपण जगत जगत असताना आपले इनडायरेक्टली आपल्या फॅमिलीपेक्षा आपण खूप काही सॅक्रिफाईस करतो. एखादा जो रिस्पॉन्सिबल पर्सन आहे घरातला,
ज्या ज्या घरातला कर्ता पुरुष आहे, जो जो रिस्पॉन्सिबिलिटी घराची घेतोय, त्याला खूप काही सॅक्रिफाईस करावं लागतंय स्वतःसाठी, ह्या मुलांच्यासाठी, फॅमिलीसाठी सॅक्रिफाईस करावं लागतंय. हं? म्हणून काय आहे की लीडर तोच असतो की जो सॅक्रिफाईस खूप करतो, त्याच्या राईट्स कमी होतात. जसं तुम्ही लीडर होत जाता, इथं एक डायग्राम दिलाय की जर तुमचं लिडरशिप जर तुमची ग्रो होत गेली, तुम्ही एका वरच्या लेवलला लिडरशिपच्या जर गेला, त्यावेळी तुमचं राईट्स कमी होतात आणि रिस्पॉन्सिबिलिटी वाढतात. म्हणजे लीडर तोच असतो की राईट्सच्या लक्ष कमी असते आणि रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असते. त्या रिस्पॉन्सिबिलिटीचा तो स्वीकार करत असतो आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीवर काम करत असतो. आणि म्हणून आपल्याला काय करायचं, रिस्पॉन्सिबिलिटी वाढवायची आहे. आणि जसं मी रिस्पॉन्सिबिलिटी वाटेल, माझी जबाबदारी वाढतील, तसाच मी काय होणार, लिडरशिपच्या टॉपवर जाऊन पोहोचणार आहे. तिसरा रूल आहे, यू मस्ट कीप गिव्हिंग अप टू स्टे अप. लीडर म्हणजे काय आहे, गिव्ह अप करणं, वर जाण्यासाठी काही सोडून देणं. अनेक गोष्टी सोडून द्याव्या लागतील जर तुम्हाला स्टे अप, वर पाऊल टाकायचं असेल तर, वर जायचं असेल तर. मोस्ट पीपल आर विलिंग टू एक्नॉलेज that sacrifices are necessary early in the leadership career in order to make progress. They will move their family to less desirable city to accept a better position. They will take temporary cut in pay for greater opportunity for advancement. The problem for leaders come when they think they are earned the right to stop making sacrifice. But in leadership, sacrifice is an ongoing process, not a one-time payment. अनेकांना असं वाटतं की सॅक्रिफाईस म्हणजे काय आहे, की यश म्हणजे काय आहे, की आता मी झालं खूप काही सॅक्रिफाईस केलं, आता बस इथून पुढे सॅक्रिफाईस नाही, आता मी एन्जॉय करणार. मग मला काय आहे, मुलांना चांगल्या ठिकाणी न्यायचं आहे म्हणून मी ही सिटी सोडून तिकडे जातो. आपल्याला अनेक मग अनसिक्युअर फील होते म्हणून लोक देश सोडून पण चालली. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, हे म्हणून तुम्ही लीडर राहत नाही. गिव्हअप करणं, सॅक्रिफाईस करणं हा जीवनाचा भागच आहे. म्हणजे आपण जाऊच तर का खूप काय आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागणार, हे पहिला स्वीकारावं लागणार आहे की ॲज अ लीडर, की मला खूप काही सॅक्रिफाईस करावं लागणार आहे. आणि मगच माझे काय होणार आहे, लिडरशिप म्हणून ग्रो होणार. सॅक्रिफाईस इज अन ऑनगोईंग प्रोसेस, नॉट अ वन टाइम पेमेंट. ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. मी एकदा सॅक्रिफाईस केलो म्हणजे माझा विषय संपला, मी आता जीवनात काही करू शकतो असं होणार नाही. चौथा रूल आहे, द हायर द लेवल ऑफ लिडरशिप द ग्रेटर द सॅक्रिफाईस. जितकं वर तुम्ही जाचे ना, तिथं तुम्हाला अजून खूप काही जीवनामध्ये सॅक्रिफाईस करावं लागणार. म्हणजे आज आपण फाउंडेशन लेवलला जरी असेल तर वर जाऊपर्यंत खूप काही सोडावं लागणार आहे, सॅक्रिफाईस करावं लागणार आहे. आपलं स्वतःबद्दलचं मत असू दे, आपल्या जीवनामध्ये अनेक आपल्याला ड्रीम्स असतात, त्या ड्रीमच्या बाबतीत आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागेल. आपल्या विचारांना कधी तिरांजली द्यावी लागेल. आपल्याला वाटत असतं की ते रिस्पेक्ट मिळाला नाही म्हणून आपल्याला दुःख करून चालला आणि सोडून द्यावं लागेल. सॅक्रिफाईस सॅक्रिफाईस जे हे ज्यावेळी मी शिकेन, ह्या गोष्टी ज्यावेळी करू शकेन, त्यावेळी मी लिडरशिपच्या पहिल्या स्टेप्समध्ये पुढे चाललोय म्हणून समजायचं. आणि म्हणून काय आहे, की सॅक्रिफाईस हा मस्त आहे आपल्यामध्ये. अनेकांनी सॅक्रिफाईस केलं म्हणून इथंपर्यंत पोहोचली. जर तेच नसतं त्यांच्या जीवनामध्ये तर ते यशस्वी होऊ शकले नसते. त्यामुळे आज आपल्याला काय करायचं आहे, की मी काय जीवनामध्ये सॅक्रिफाईस करणार आहे आत्ता, माझ्या गोल, माझं व्हिजन, माझं अचीव करताना. काय तर माझ्यात बॅड हॅबिट्स असतील, त्या सॅक्रिफाईस सोडून द्यायच्या आहेत मला. काहीतरी अशा गोष्टी चांगल्या पण असतील, की मला त्या कराव्या वाटतात, खरं मी ह्याच्यामुळे करू शकत नाही, मला ते सॅक्रिफाईस करावं लागणार आहे. तर कुठल्या गोष्टी मी स्वीकारणार आहे आणि कुठल्या गोष्टी सॅक्रिफाईस करणार आहे, सोडून देणार आहे, ते आपल्याला आज काय करायचं आहे, नोटमध्ये लिहायचं आहे. तर आपलं